मित्रांनो, आता जी विधान परिषदेची निवडणूक झाली, याच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं 2 उमेदवार उभे होते. अमरावतीमध्ये डॉक्टर निलेश विश्वकर्मा उभे होते आणि तसेच नांदेडमध्ये इंजिनियर प्रशांत इंगोले उभे होते. आता काँग्रेसमध्ये अमरावतीमध्ये जो काँग्रेसचा उमेदवार होता त्याला भाजपने 15 कोटी दिले. किती दिले? 15 कोटी. आता या भाऊनी काय केलं? 15 कोटी घेतले, टाकले खिशात, आजारपणाचं सोंग केलं आणि झाला ऍडमिट हॉस्पिटलमध्ये. या परिस्थितीमध्ये डॉक्टर निलेश विश्वकर्मांनी काँग्रेसला म्हटलं की आम्हाला पाठिंबा द्या. जर तुम्हाला संविधान वाचवायचं असेल आणि भाजपला रोखायचं असेल तर मैदानामध्ये एकच पक्ष आहे ज्याचा एकाच पक्ष त्याचा फॉर्म टिकलाय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. पण तरीही काँग्रेसनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नाही आणि काँग्रेसच्या तमाम नगरसेवकांनी जाऊन भाजपला मत देऊन भाजपचा आमदार निवडून आणण्याचं काम हे अमरावतीमध्ये केलंय. जर आपण बघितलं नांदेडमध्ये काय परिस्थिती झाली, तर नांदेडमध्ये उभाटात काँग्रेसचा उमेदवार नव्हता, उभाटाचा कृष्णा पाटील नावाचा उमेदवार होता. कृष्णा पाटील जे उभाटाचे उमेदवार होते त्यांचे वडील हे हिंगोलीचे खासदार आहेत आणि निवडणूक चालू असताना त्या 6 खासदारांपैकी ते एक होते जे शिंदे सेनेत गेले. आता काँग्रेसला माहिती आहे की जो उभाटाचा उमेदवार आहे त्याचा बाप हा शिंदेमध्ये गेलाय, पोरगा किती दिवस टिकेल कोणाला काही शाश्वती नाही. या परिस्थितीमध्ये प्रशांत इंगोलेंनी जाऊन म्हटलं की उभाटाचा उमेदवार हा शिंदे सेनेमध्ये जाणार आहे. जर आपल्याला भाजपला रोखायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी सोडून पर्याय नाही. आणि काँग्रेसच्या लोकांनी कोणाला मतदान केलं? तर भाजपवाल्याला. तर मित्रांनो, एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्या याच्यामध्ये, की या दोन्ही केसेसमध्ये आपण एक गोष्ट समजून घ्या की लढत होती थेट वंचित वर्सेस भाजप. शिवसेना नव्हती, राष्ट्रवादी नव्हती, काँग्रेस नव्हती. थेट भाजप वर्सेस काँग्रेस लढत असताना सुद्धा काँग्रेसवाले वंचित बहुजन आघाडीचा पर्याय स्वीकारत नाहीत आणि काँग्रेसवाले हे भाजपच्या मागे जातात. ह्याच्यावरनं एकच गोष्ट आपण सर्वांनी शिकून घेतली पाहिजे की इकडच्या काँग्रेसला भाजप चालते पण वंचितवाले चालत नाहीत. म्हणजेच इकडच्या काँग्रेसला अर्धी चड्डी चालते पण निळा झेंडा चालत नाही. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. आणि आतापर्यंत जितके पण हे प्रस्थापित पक्ष आहेत या सगळ्यांचा आपापसामध्ये खो खो चालू आहे. एकदा तू बस, मग मी बसतो, मग माझं बसून झालं की परत तू बस. आपण दोघं सगळं वाटून खाऊ आणि इकडच्या वंचितांना सत्तेच्या बाहेर ठेवू. आणि मित्रांनो, जर आपल्याला हा खो खोचा खेळ बंद करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय, तो म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी हे वंचित समूहातनं आंबेडकरवादी विचाराचे निवडून लोकसभेत, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, महानगरपालिकेमध्ये आणि प्रत्येक स्थानिक संस्थेमध्ये पाठवणं आपल्याला गरजेचं आहे. मगच आपण इकडच्या प्रस्थापितांचा खो खोचा खेळ तोडू शकू.